नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागणीची किंमत लवचिकता या विषयावरील लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण मागणीची लवचिकता ही संकल्पना अभ्यासली. मागणीची लवचिकता अभ्यासत असताना आपण मागणीची लवचिकता म्हणजे काय व मागणीच्या लवचिकतेचे 3 कोणकोणते प्रकार आहेत हे आपण अभ्यासलं. मागणीची लवचिकता त्याचे प्रकार अभ्यासत असताना पहिला जो प्रकार होता तो म्हणजे किंमत लवचिकता, दुसरा प्रकार उत्पन्न लवचिकता आणि तिसरा प्रकार छेदक लवचिकता. आणि लवचिकतेचे विविध प्रकारांचे वर्गीकरण कशाच्या आधारावरती आपण करतो हे देखील आपण मागील तासामध्ये अभ्यासलेला आहे. आता प्रस्तुत लेक्चरमध्ये आपण मागणीच्या किंमत लवचिकता आणि किंमत लवचिकतेचे प्रकार पाहूया. तर चला आपण पाहू मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय आणि किंमत लवचिकतेचे कोणकोणते प्रकार आहेत. मागणीची किंमत लवचिकता म्हणजे वस्तूची किंमत बदललेली असताना या बदललेल्या किमतीला मागणी किती प्रमाणात बदलेल या बदलाच्या प्रमाणाला किंमत लवचिकता असे म्हणतात. म्हणजेच वस्तूची किंमत बदलली असता त्या बदललेल्या किमतीला वस्तूच्या मागणीचा प्रतिसाद कसा आहे या प्रतिसादाच्या परिणामाला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. आपण गणितीय स्वरूपात जेव्हा ही लवचिकता पाहतो, या लवचिकतेची मांडणी करतो, तेव्हा आपल्याला हे समीकरण असं दिसेल. किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. हे लवचिकतेचे प्रकार समजण्यासाठी एक काल्पनिक उदाहरण मी या ठिकाणी सांगणार आहे. त्या काल्पनिक उदाहरणाच्या सहाय्याने आपण मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना समजून घेऊ. उदाहरणार्थ असे गृहीत धरा, एका वस्तूची किंमत 100 रुपये इतकी आहे. गृहीत धरा नोटबुक या वस्तूची किंमत 100 रुपये असताना त्या वस्तूला बाजारात असणारी मागणी 40 नगांची आहे. समजा वस्तूची किंमत 100 रुपयावरून 80 रुपये इतकी कमी झालेली असताना, म्हणजे किमतीतील जो बदल आहे तो बदल म्हणजे 100 आधीची किंमत 80 आत्ताची किंमत, म्हणजे या किमतीतील बदल 20 इतका आहे. 20 रुपये इतका किमतीतील बदल आहे. वस्तूची किंमत 100 रुपयापासून 80 रुपयापर्यंत कमी झाली असता त्या वस्तूची मागणी किती प्रमाणात वाढेल. समजा ही मागणी 60 नगांपर्यंत वाढली असे आपण गृहीत धरू. पूर्वीची मागणी 40 रुपये, म्हणजेच 100 रुपये किंमत असताना नगांची मागणी 40 रुपये होती. 80 रुपये किंमत झाली असताना नगांची मागणी 60 नग इतकी झाली. म्हणजे मागणीतील जो बदल आहे तो मागणीतील बदल 20 नगांचा आहे. येथे समीकरणामध्ये आपण पाहू, येथे आपण बघू शकतो मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. आधी आपण समीकरणामध्ये याची मांडणी करताना बघू. किमतीतील बदल किती प्रमाणात आहे. 20 रुपये
एवढं किमतीतील बदल या आपल्या काल्पनिक उदाहरणात आपल्याला पाहावयास मिळतं. किमतीत 20 रुपये एवढं बदल झालं असताना मागणीत किती प्रमाणात बदल झालेला आहे? तर आपल्या काल्पनिक उदाहरणात मागणीतही 20 नग इतका बदल झालेला दिसून येतो. येथे 20/20 याचं उत्तर आपल्याला 1 मिळेल. म्हणजे येथे मागणीची लवचिकता बरोबर 1 आहे असे आपल्याला लक्षात येईल. तर अशा प्रकारे मागणीची जी लवचिकता आहे, मागणीची किंमत लवचिकता जी आहे, ती वस्तूची किंमत बदलली असता वस्तूची मागणी किती प्रमाणात बदलेल, या बदलाच्या प्रमाणाला आपण किंमत लवचिकता असे म्हणतो. 20% वस्तूची किंमत बदलली असता किती टक्क्याने मागणी बदलते, ह्या बदलाच्या प्रमाणाला आपण किंमत लवचिकता असे म्हणतो. हे आपण आता उदाहरणाच्या सहाय्याने अभ्यासलो. यानंतर आपण पाहूया मागणीच्या किंमत लवचिकतेचे कोणकोणते प्रकार आहेत. एकूणच मागणीच्या किंमत लवचिकतेचे आपल्याला 5 प्रकार सांगता येतील. ते 5 कोणकोणते प्रकार आहेत ते आपण पाहू. मागणीच्या किंमत लवचिकतेचा जो पहिला प्रकार आहे, तो पहिला प्रकार म्हणजे संपूर्ण लवचिक मागणी. संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे वस्तूच्या किमतीत किंचित बदल झालेले असताना वस्तूंची मागणी जेव्हा अनंत पटीने वाढते, तेव्हा मागणीची किंमत लवचिकता ही अनंत असते. तेव्हा या लवचिकतेला अनंत लवचिक मागणी असे म्हणतात. वस्तूच्या किमतीत किंचितही बदल झालेला असताना, उदाहरणार्थ वस्तूची किंमत 1%, 2%, 3% प्रमाणात वाढली अगर कमी झालेली असताना वस्तूच्या मागणीत प्रचंड प्रमाणात वाढ होतो. किती वाढ होईल याचा अंदाज आपल्याला बांधता येत नाही. तर अशा वेळेला जी लवचिकता असते त्या लवचिकतेला आपण अनंत लवचिक मागणी असे म्हणतो. उदाहरणार्थ काल्पनिक उदाहरणामध्ये समजा वस्तूची किंमत 100 रुपये असताना वस्तूची किंमत जर 99 रुपये इतकी झाली, म्हणजे 1 रुपयाने वस्तूची किंमत कमी झाली, तर वस्तूची मागणी ही 40 नगांपासून कुठपर्यंत वाढणार ह्याचा अंदाज आपल्याला देता येत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या वस्तूची मागणी वाढू शकते. 40 ते 400 नग, 4000 नग, 40,000 नग, 4 लाख नग, किती पण ह्या वस्तूची मागणी वाढू शकते. ही वाढलेली मागणी अनंत पटीने वाढू शकते. म्हणून याला आपण पूर्ण लवचिक मागणी असे म्हणतो. या ठिकाणी मागणीची लवचिकता ही अनंत आहे असं दाखविण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करीत असतो. याला म्हणतात इन्फिनिटी, म्हणजे अनंत पटीने मागणी वाढते. हा झाला मागणीच्या लवचिकतेचा पहिला प्रकार, ज्या प्रकाराला आपण संपूर्ण लवचिक मागणी किंवा अनंत लवचिक मागणी असे म्हणतो. या संपूर्ण लवचिक मागणीचा जो वक्र आहे, हे इथे आकृतीमध्ये आपण पाहू शकतो. हे वक्र डी डी अशा स्वरूपाचा मागणी वक्र, जे मागणी वक्र OX अक्षाला समांतर असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. OX अक्षावर वस्तूंची नग संख्या मोजलेली आहे आणि OY अक्षावर वस्तूची किंमत मोजलेली आहे.
किमतीत किंचितही बदल झालेला असताना मागणी जेव्हा अनंत पटीने वाढते तेव्हा त्या लवचिकतेस आपण अनंत लवचिक मागणी किंवा पूर्ण लवचिक मागणी असे म्हणतो. येथे मागणी वक्र हे आपल्याला OX अक्षाला समांतर असल्याचे येथे दिसून येत आहे. अनंत लवचिक मागणीचे वक्र हे OX अक्षाला नेहमीच समांतर असते. हे झालं मागणीच्या किंमत लवचिकतेचा पहिला प्रकार. आता आपण मागणीच्या किंमत लवचिकतेचा दुसरा प्रकार पाहूया. येथे मागणीच्या किंमत लवचिकतेचा जो दुसरा प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराला आपण अलवचिक मागणी असे म्हणतो. अलवचिक मागणी म्हणजे वस्तूच्या किमतीत कितीही बदल झालेले असताना वस्तूच्या मागणीत काही मात्र बदल होत नाही, त्यावेळेला त्या मागणीला आपण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी असे म्हणतो. किमतीत कितीही बदल झालेले असताना मागणीत मात्र काही मात्र बदल होत नाही, मागणी आहे तितकीच असते, अशा अवस्थेला आपण अलवचिक मागणी असे म्हणतो. उदाहरणार्थ, वस्तूची किंमत ही 100 रुपयावरून समजा 50 रुपयांपर्यंत कमी झाली असता वस्तूंची मागणी ही पूर्वी 40 नगांची होती, ती मागणी वस्तूची किंमत 50 झालेली असतानाही 40 नगांची असते. अगदी वस्तूची किंमत 100 रुपयापासून 2 रुपयांपर्यंत जरी कमी झाली तरी ही वस्तूंची मागणी ही 40च नगांची असते, त्या मागणीमध्ये काहीही बदल होत नाही, तेव्हा त्या मागणीला आपण अलवचिक मागणी असे म्हणतो. अलवचिक मागणीचे उत्तर नेहमी 0 येत असतं, कारण येथे आपण बघूया वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. समजा वस्तूची किंमत 100 रुपयावरून 50 रुपयांपर्यंत कमी झाली, म्हणजेच वस्तूतील किमतीतील बदल 50 आहे, परंतु वस्तूंची मागणी पूर्वीही 40 नगांची होती, आत्ताही 40 नगांची आहे, म्हणजेच या वस्तूंची मागणी ही 0 प्रमाणात बदललेली आहे. वस्तूची किंमत 50 ने बदलली आहे, वस्तूची मागणी 0 ने बदललेली आहे, म्हणून याचं उत्तर बरोबर 0 येणार आणि या लवचिकतेला आपण अलवचिक मागणी असे म्हणतो. या अलवचिक मागणीचा वक्र या शेजारील आकृतीत आपल्याला पाहावयास मिळेल. अलवचिक मागणीचा वक्र हा नेहमी OY अक्षाशी समांतर असतो. DD हा मागणीचा वक्र DD हा मागणीचा वक्र OY अक्षाला समांतर असल्याचे आपल्याला पाहावयास मिळेल. जेव्हा DD हे मागणी वक्र OY अक्षाला समांतर असेल त्यावेळेला लवचिकता मागणी ही अलवचिक स्वरूपाची असते असा त्याचा अर्थ होतो. आता आपण मागणीच्या लवचिकतेचा दुसरा प्रकार अभ्यासलो. आपण आता मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार पाहू, ज्या प्रकाराला आपण मागणीची एकक लवचिकता असे म्हणतो. मागणीची एकक लवचिकता म्हणजे वस्तूच्या किमतीत ज्या प्रमाणात बदल झाला असेल तेवढ्याच प्रमाणात वस्तूच्या मागणीत बदल होत असेल तर त्या मागणीच्या बदलाला आपण एकक लवचिक मागणी असे म्हणतो. उदाहरणार्थ, वस्तूच्या किमतीत 10% बदल झालेला असताना वस्तूंच्या मागणीतही तेवढ्याच प्रमाणात बदल होत असेल तर त्यावेळेला लवचिकता ही बरोबर 1
इतकी असते. येथे आपल्या समीकरणामध्ये 10/10 याचे उत्तर 1 इतके येणार आणि म्हणून या लवचिकतेला आपण एकक लवचिक मागणी असे म्हणतो. आकृतीत आपल्याला पाहावयास मिळेल OX अक्षावर नगसंख्या मोजलेली आहे आणि OY अक्षावर किंमत मोजलेली आहे. DD हे मागणीचे वक्र आहे. येथे वस्तूची किंमत जेवढ्या प्रमाणात बदलते तेवढ्याच प्रमाणात वस्तूच्या मागणीत बदल झालेले आपल्याला पाहावयास मिळते. O1 हे सुरुवातीला वस्तूची किंमत आहे. O2 हे बदलल्यानंतर वस्तूची किंमत आहे. येथे आपण पाहू शकतो या आकृतीमध्ये की किमतीतील बदल जेवढा आहे तेवढाच बदल मागणीत झालेला आपल्याला पाहावयास मिळेल. येथे किमतीतील झालेला जो बदल आहे तेवढाच बदल मागणीत आपल्याला पाहावयास मिळेल आणि म्हणून अशा लवचिकतेचा मागणी वक्र DD हा वरून खाली घसरणारा ऋण उताराचा आपल्याला दिसतो. हे झालेत मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार. आता आपण मागणीच्या लवचिकतेचा चौथा प्रकार पाहूया. ह्याला आपण किंमत लवचिकता एकापेक्षा जास्त किंवा एकापेक्षा जास्त लवचिक मागणी असे आपण म्हणतो. एकापेक्षा जास्त लवचिक मागणी म्हणजे किमतीत अल्पसा बदल झालेला असताना मागणीत मोठ्या प्रमाणात जेव्हा बदल होत असेल तेव्हा त्या लवचिकतेच्या प्रकारास एकापेक्षा अधिक लवचिक मागणी असे म्हणतात. किमतीत झालेला थोडासा बदल मागणीत जास्त प्रमाणात बदल घडवून आणतो. येथे आपण समीकरणात पाहू शकतो किमतीत वस्तूच्या किमतीत 5% बदल झालेला असताना वस्तूच्या मागणीत मात्र 10% बदल होतो. म्हणजे किमतीत जेवढा बदल होतो त्यापेक्षा जास्त बदल जेव्हा मागणीत होत असते तेव्हा त्या मागणीच्या प्रकाराला एकापेक्षा जास्त लवचिक मागणी असे म्हणतात. येथे 10/5 याचे उत्तर 2 इतके येणार आणि म्हणून मागणीची लवचिकता ही एकापेक्षा जास्त असल्यामुळे या लवचिकतेला एकापेक्षा अधिक लवचिक मागणी असे आपण म्हणतो. आपण शेजारच्या आकृतीमध्ये बघू शकतो DD हा मागणी वक्र अधिक पसरट स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो. मागणी वस्तूची किंमत कमी प्रमाणात बदललेली असताना मागणीतील बदल मात्र अधिकचा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळेल. किमतीतील बदल हे इथे आपण पाहतोय आणि मागणीतील बदल हे एवढ्या जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. म्हणून किमतीतील बदलापेक्षा आकृतीत आपण बघू या किमतीमध्ये जो बदल झालेला आहे त्या किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल हे अधिक असल्यामुळे या ठिकाणी DD हा मागणीचा वक्र अधिक पसरट असल्याचं दिसून येतं. म्हणून मागणीची लवचिकता एकापेक्षा अधिक असेल तर मागणी वक्र हा अशा स्वरूपाचा पसरट आकाराचा असतो. आता आपण मागणीच्या लवचिकतेचा शेवटचा प्रकार अभ्यासू. पाचवा जो प्रकार आहे एकापेक्षा कमी लवचिक मागणी. एकापेक्षा कमी लवचिक मागणी म्हणजे किमतीतील झालेल्या बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीत झालेल्या बदलाचे प्रमाण
कमी असेल तर त्या लवचिकतेस एकापेक्षा कमी लवचिक मागणी असे म्हणतात. किमतीतील झालेले बदल आपल्याला येथे समीकरणात पाहावयास मिळेल. किमतीतील झालेले बदल 10% म्हणजे अधिक असताना मागणीत झालेले बदल 5% म्हणजे कमी प्रमाणात मागणीत बदल झालेले आहे. आणि याचे उत्तर 1/2 म्हणजेच 0.5 इतके उत्तर या समीकरणाचे आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून येथे मागणी ही एकापेक्षाही कमी असल्यामुळे या लवचिकतेला आपण एकापेक्षा कमी लवचिक मागणी असे म्हणतो. आपण आता आकृतीच्या सहाय्याने याचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास आपण सांगू शकतो. येथे डी डी हा जो मागणी वक्र आहे, हा डी डी मागणी वक्र हा जास्त तीव्र उताराचा आपल्याला पाहावयास मिळतो. येथे किमतीतील बदल OY अक्षावर जे दर्शविलेले आहे, हे किमतीतील बदल अधिक स्वरूपात आपल्याला पाहावयास मिळेल. या आकृतीत आपण पाहतोय हे किमतीतील बदल आहे आणि मागणीचे बदल मात्र हे कमी प्रमाणात आपल्याला येथे पाहावयास मिळेल. म्हणून किमतीत जास्त प्रमाणात बदल झालेले असताना, एवढ्या प्रमाणात जास्त बदल झालेले असताना मागणी मात्र फार कमी प्रमाणात वाढते आणि म्हणून मागणीचा वक्र हा तीव्र उताराचा असतो. तर अशा प्रकारे मागणीची किंमत लवचिकता ही एकापेक्षा कमी असताना मागणी वक्र हा तीव्र उताराचा असतो. अशा पद्धतीने आपण या प्रस्तुत लेक्चरच्या माध्यमातून मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय व मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 विविध प्रकार अभ्यासलेत. तर या लेक्चरमध्ये मी येथेच थांबतो. धन्यवाद.